वा कांता मावशी बाहेर चाललाय वाटतं. कांता मावशी थांबा थांबा, तुमच्याकडेच येत होते मी. हा का, हा बोल बोल, काय म्हणती? अहो म्हटलं थोडे हिरव्या मिरच्या आहे का, 2-4 हिरव्या मिरच्या पाहिजे होत्या मला. अगं नाही ना, तेच तर भाजीपाला नाही म्हणून तर कटकट झाली माझ्या घरात आज. चालले भाजीपाला घ्यायलाच चालले. आणला का देते तुला. मार्केटला चाललाय काय? बरं थांबा, मला भाजीपालाच घ्यायचा आहे. येते मी, थांबा तर जरा, पिशवी घेऊन येते मी. हाय ना पिशवी मत जवळ? हा चल, माझ्या पिशवीत टाकून घेजो चल. विमला मावशीला यायचं होतं वाटतं, काल म्हणत होत्या भाजीला काही नाही. थांबा तर फोन करून पाहते, मग रिक्षा पटकन भेटून जाईल तर पटकन चालले जाऊ मग. हा कर बरं, कर तर पटकन फोन कर. चाल तोपर्यंत आपण चालतं खाली उतरू. पण नेमकं काय झालं, काय होतं कांता मावशी? भांडण कशावरून झालं घरात? अगं काही कारणच नव्हतं ना. तेच तर सांगून राहिले तुला मी, काही कारणच नव्हतं. भाजीला नव्हतं म्हणलं, आता काय करावं, तर मग मिक्स डाळीचं वरण केलं मी. यांना म्हणलं बसा जेवायला. तर मग आली आमची मॅडम, शिला मॅडम आली आमची तिकडून. तर तिला काय ते असं वरण बिरण आवडत नाही बाई. मग आता मला माझी काय चुकी ग, भाजीलाच नाही तर काय करेल माणूस. तर मग तिकडून आली तर मग म्हणे मी काय तुझी वरण खाणार नाही म्हणे, असं बोलायला लागली. मग ते पनीर होतं किचनमध्ये, 1-2 तुकडे पडेल. तर हे मी आरीसाठी दिलं होतं ना विमला मावशी, तुम्हीच दिलं होतं ना. तर मग ते पाहिलं बाई, तिला वाटलं मायलेकींनी खाऊन घेतलं ना, आम्हाला वरणाचं खळगं करून ठेवलं. तर लागली ना बाई तमाशा करायला. हा हो माय, अशी बिनशिला काही शिला. मग यायचं होतं नी, मग जवळ यायचं होतं ना, दिली असते मी, भाजी होती ना, पनीरची भाजी पडेलच होती माझी दुपारची. पण हे काय कारण झालं का भांडायचं? नाही माय, भलती बेरड आहे ती, मला माहिती ना, भलती बेरड आहे ती. नाही माझं ते म्हणणं नाही, पण कसं आहे, तू एक तर स्वयंपाक पाणी काहीच करत नाही. जशी सकाळी जॉबला जाते संध्याकाळी येते, सगळं माझं काम. सगळं काम मी करते. मग तू हाय ती एक तर खाऊन घ्यायला पाहिजे होतं ना. आणि नाही खाल्लं तर मग हाता जोगता तू भाजीपाला बी आणू शकत नाही का तुझ्यापुरता? मग एखादी भाजी आणतील म्हणती बा, कराई भाजी तर करते मी. एखाद दिवशी भाजीपाला बी आणू होत नाही काही त्याच्यानं. तेच तर मग, नाही घरात तिने खर्च द्यायलाच पाहिजे थोडाफार. आणि खर्च थोडंफार भाजीपाला आणला तर काय बिघडतं तिचं पण. घर खर्च माय, घर खर्च दूरचीच बात आहे बाई. तिने माय मॅरीला आजपर्यंत एक कपडा आणेल नाही, तुला सांगते. एवढा पगार आहे पण भलतीची गट आहे माय. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे ना कांताबाई, तुझं सगळं माहिती आहे मला. आणि भाऊनं बी जास्त लाडकोन ठेल शेन तिले. नाही ठीक आहे, तू इकडे माहेरी राहते, ठीक आहे, तुझं काही झालं असेल नसेल, पण नीट राहायला पाहिजे ना तिने बी. हा ना, बिचारा कांताबाई ना मागं भलती कटकट शेम आहे. हो मावशी, अहो गर्दी होऊन राहिली ना, उरकान तुमच्या गप्पा उरकाना, घरी जाऊन मारान गप्पा. भाजी तर घेऊन घ्या. हा घेऊनच राहिलो ना भाऊ, घेऊन राहिलो ना. काय तो बिचारा सामन्यावर. हे टमाटर कसे टमाटर